नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि सूर्यदेवांचं गॅलरीमध्ये आगमनही झालेलं आहे आणि ऊन खूप तीव्र होण्याच्या आधीच मी झाडांना पाणी मारून घेते आणि पाणीही टाकून देते, कारण की उन्हामध्ये मग पाणी नाही टाकता येणार आणि इतकं भयंकर ऊन वाढलेलं आहे की आपल्याला एवढी कोरड, एवढा त्रास होतो आहे, तर यांना किती त्रास होत असेल ही कल्पनाच करू शकत नाही. कारण की एक दिवस जरी झाडांना पाणी नाही टाकलं तर पूर्ण झाडं अशी कोमजून जातात. नंतर गॅलरीत भरपूर अशी पानं वगैरे जमलेली होती, तर गॅलरीही मी स्वच्छ करून घेतली आणि झाडांना पाणी मारलं तर रांगोळीही खराब झाली. मग रांगोळीही मी पाण्याने धुवून टाकली होती. नंतर ना गॅलरी वगैरे स्वच्छ केल्यानंतर चहा घेतला. इकडे छान ऊन आलं होतं तर पुदिना मी इथे सुकवायला ठेवलेला होता. नंतर ना मी ना रात्रीच हे मला माझं दुसरं म्हणजे पॅन्ट्री युनिट्स आहे, कपाट म्हटलं तरी चालतं, तर हे संपूर्ण मी खाली करून घेतलेलं होतं आणि पुसून घेतलेलं होतं. पण हे तुमच्यासोबत मी शेअर केलं नाही, कारण की इतका पसारा बाजूला पडलेला होता आणि तो सगळा पसारा मला ऑर्गनाईज करायचा होता व्यवस्थित. गेल्या कित्येक दिवसांपासून फक्त विचार चालला होता की हे सगळं आवरायचं आहे. मग सगळ्या मॅट्स मी धुवून टाकल्या होत्या, रात्रीच वाळवल्या आणि सकाळी टाकून दिल्या. कपाट पुसून घेतलं आणि ज्या ट्रॉलीमध्ये बरण्या ठेवल्या होत्या तर त्या मी परत इकडे कपाटात ठेवलेल्या. आधी ट्रॉलीमध्ये ठेवल्या होत्या ना, पण ती ट्रॉली इतकी जड झालेली होती की म्हणजे आपली ट्रॉली लागत नव्हती. नाहीतर ह्या ट्रॉल्या ना अगदी थोड्या ढकलल्या तरी ॲटोमॅटिकली क्लोज होतात, तर तसं होत नव्हतं. मला वाटलं की खराब वगैरे व्हायच्या, म्हणून मग मी तिथून उचलून घेतल्या. 1-1 किलोच्या छोट्या बरण्या असतील ना तर त्या इझिली ठेवता येतात, पण ह्या जास्तच 5-5 किलोच्या आणि 2-2 किलोच्या बरण्या होत्या, त्यामुळे जड झालेलं. नंतर ना जोही किराण्यातला काही पिशव्या भरलेल्याच होत्या तशाच, रवा, नंतर बाजरी आणि ज्वारी ती पण दळून आणायची होती मला. तुम्हाला वाटेल एवढ्या उन्हाळ्याची बाजरी खाते, पण आता ती लहानपणापासून सवय आहे, त्यामुळे उन्हाळ्यातही आम्ही खाल्लं तरी काही त्रास होत नाही. आमच्या गावाकडे उन्हाळ्यात ती बाजरीची भाकरी खातात लोक. मी ना गोल भेंडी असते तर त्याची भाजी केलेली. तुमच्या गावाकडे याला काय म्हणतात? आमच्या खानदेशात याला ढेमशे म्हणतात. गोल भेंडी मराठीत म्हणतात, ऐराणी भाषेत ढेमशे म्हणतात. आणि नंतर ना माझ्याकडे ते ज्या ताई कामाला येतात, परभणीच्या आहेत त्या, तर त्यांच्याकडे ना दिलपचंद म्हणतात. आणि म्हणजे माझे मिस्टर मला सांगत होते की काही भागामध्ये मनपसंदी म्हणतात याला. तर प्रत्येक भागानुसार याचं वेगळं वेगळं नाव आहे. तर तुमच्या गावाकडे काय म्हणतात तेही मला नक्की सांगा. मी लहानपणापासून गोल भेंडीच म्हणते याला. ऊन इतकं पडलेलं आहे, तर सकाळीच मी कपडे वाळवायला टाकलेले होते, तर ते वाळले पण होते 11 वाजेपर्यंत. उठल्यानंतर ना कपडे लावले होते मशीनला आणि लगेच ते वाळले आणि काढूनही घेतले. आमच्याकडे नाशिकमध्ये इतक्या वर्षात पहिल्यांदा असं गरम होतं आहे, नाहीतर कधीही गरम होत नाही. इतकी छान म्हणजे वातावरणात गारवा असतो उन्हाळ्यात, पण यावेळेस खरंच खूप गरम होतं आहे. 39 टेम्परेचर आहे आमच्यासाठी, तेही खूप जास्त झालेलं आहे. तर मी ना काम करताच येत नव्हतं कुर्त्यात, म्हणून मग मी कुर्ता चेंज केला, आपला गाऊन घातला आणि बेडशीटही मला ना चेंज करून घ्यायची होती, धुवायची होती, कारण की ना मुलींनी तिथं काहीतरी पेंटिंग करताना पाणी सांडलेलं, तर डाग पडले होते बेडशीट्सला, म्हणून मग मी संपूर्ण बेडशीट्स वगैरे चेंज करून घेतली. या गॅलरीतून इतकी हवा येते की ट्रायपॉडीसारखा हवेने हालत होता, त्यामुळे मला ज्यावेळेस मी आवाज देते त्यावेळेस कळलं. आणि म्हणजे ना या गॅलरीतून हवेमुळे सगळे पेपर कपाटावरचे उडून जातात. नंतर ना दरवाजे तर इतके जोरजोरात वाजतात जर ही गॅलरी सुरू असली तर. पूर्वी तर दोघंही गॅलरीतून खूप हवा यायची, म्हणजे मला कंटिन्यू बंद ठेवावं लागायचं. बेडशीट चेंज केली, जी रोजची डेलीची आहे तीच टाकली, तिच्यामुळेही जरा फ्रेश रूम वाटायला लागला होता. नंतर ना हॉलमध्ये आली. हॉलमधल्या सोप्याच्या ज्या पिलो आहेत त्यांचंही मी कवर चेंज करून घेतलेलं, की जेणेकरून म्हणजे जरा चेंज वाटेल आणि फ्रेश वाटेल. नंतर ना उन्नतीने ना तिचं कपाट आवरायला काढलं होतं. तिची परीक्षा संपली होती आणि तिला पुस्तकं म्हणजे आता 5वीचे होते ते सगळे काढून टाकायचे होते.
पण पुस्तकं काढत असतानाच मैत्रिणी आल्या आणि ती खेळायला चालली गेली आणि माझ्यासाठी हे काम वाढीव झालेलं होतं. कारण की आज काही माझं हे म्हणजे पुस्तकं वगैरे काढण्याचा विचार नव्हता, पण तिने मला कपाट रचताना बघितलं तर हौशीत तिनेही ते केलेलं. मग परत मला हे पुस्तकं सगळे सेपरेट करून घ्यावे लागणार होते, तरी मी ते तसेच ठेवून दिले, परत ज्या जागेवरून काढले होते त्याच जागेवर, कारण की डीप क्लीन करणं मला शक्य नव्हतं. प्रत्येक वस्तूचं कसं महत्त्व असतं ना, ती जोपर्यंत 5वीत होती तोपर्यंत त्या पुस्तकांना खूप महत्त्व होतं तिच्यासाठी. पण परीक्षा संपली, लगेच ती पुस्तकं रद्दीत देण्यासाठी म्हणजे तयारी पण आपली होऊन जाते. जोपर्यंत आपण त्या वर्गात असतो किंवा आपल्याकडे ती एखादी वस्तू असते, तिचं महत्त्व आपल्याला किती असतं आणि ज्यावेळेस तिची गरज संपते तर त्या वस्तूचं महत्त्वही संपून जातं. हे छोट्याशा गोष्टीतून पण सिद्ध होतं. दिवसभर ना मी भरपूर अशी कामं केलेली होती. 4 वाजता माझी कामं संपली होती. 4 ते 6:30 मी ब्रेक घेतला होता. संध्याकाळचा छान चहा घेतला. एक शॉर्ट व्हिडिओ शूटिंग केलं आणि त्यानंतर मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. आता ना प्लेन भाज्या खायला उन्हाळ्यात ना इच्छाच होत नाही आहे, म्हणून मग मी ना जरा डाळ वगैरे लावून म्हणजे भाज्या करत आहे. आता हे नवीन रचल्यामुळे ना मलाच थोडं म्हणजे हाताळायला कठीण झालं होतं की कुठे काय ठेवलं आहे. आता जरा 5-6 दिवस गेले की मग सगळं लक्षात येऊन जातं, इथे इथे हे ठेवलेलं आहे. थोडे 2-4 दिवस जाऊ द्यावे लागतात प्रत्येक नवीन गोष्ट ज्यावेळेस. मग मला मुगाची डाळ शोधत होती मी, पण नेमकी मुगाची डाळ ना संपलेली होती आणि पाकिटात होती माझ्याकडे. आधी विचार केला शेंगदाणा लावून करू गिलके, पण नंतर ना मुलींना शेंगदाणे लावलेली भाजी जास्त आवडत नाही, डाळ लावलेली ते खाऊन टाकतात. म्हणून मग मी परत म्हणजे मुगाच्या डाळीचं पाकिट मी कोटीमध्ये किराणा ठेवते तर तिथून काढलं आणि मग भरून घेतलेली. ज्यांच्याकडे नॉनव्हेज खातात ना त्यांना रात्री जेवण बनवायला भरपूर असे ऑप्शन असतात, पण जी व्हेजिटेरियन फॅमिली असते ना तिच्याकडे ऑप्शन खूप कमी असतात. आणि परत सकाळी पण हिरव्या भाज्या खायच्या, पालेभाज्या, फळभाज्या, डाळी आणि संध्याकाळी पण खायचं. मग परत ना खूप जीवावर येते आणि काय बनवायचं. बऱ्याच भाज्या घरातल्या प्रत्येक मेंबर्सच्या आवडीनिवडीनुसार बनवायच्या, तर त्याच्यामुळे ना कधी कधी असं वाटतं अरे काय, कारण की माझ्या माहेरी नॉनव्हेज खाणारी फॅमिली, त्यामुळे ना त्यांचा रात्रीचा स्वयंपाक जनरली तेच अंडे, मासे, झिंगे, बोंबील, सोडे. तर आणि माझी सासरची फॅमिली प्युअर व्हेजिटेरियन, त्यामुळे त्यांचं जेवण वेगळं. पण आपण लग्न करून मुली ज्याही घरी जातो तिथे असेल त्या परिस्थितीत ॲडजस्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आणि आपण ॲडजस्ट करून त्या घरची राणी पण बनून जातो. मला ना ही बरणी हळदी कुंकूला मिळालेली होती, तर ना मी ती ठेवून देत होती. आता कपाट आवरलं त्यावेळेस मला मिळाली, तर मग मी विचार केला लसूण निवडलाच होता, वाटीत पडला होता, चला लसूण ठेवायला तिचा काहीतरी वापर करून घेऊ, ती वाया पण जाणार नाही. मला लसूण जर असं खलबत्त्यात कुटायचा कंटाळा आला ना तर मी या पद्धतीचा वापर करते. मी गिलक्याच्या भाजीत कधी कांदा टाकत नाही, पण यावेळेस ना मी कांद्याचाही वापर केलेला. या भाजीची पद्धत ना आमच्याकडे गावाकडे थोडं खोबरंही टाकतात, काही जण टमाटेही टाकतात, पण मी जिरं, मोहरी, हिंग, लसूण, कांदे, कढीपत्ता आवडला तर कढीपत्ताही टाकायचा. आणि तुमच्याकडेही जनरली याच पद्धतीत बनवत असतील. थोडा कांदा परतल्यावर मी गिलके वाफण्यासाठी टाकून दिले. गिलके वाफवले म्हणजे तेवढ्या वेळात ना आधीच मी डाळ पाण्यात टाकून दिलेली होती जरा भिजायला. मग ह्या सगळ्या पूर्वतयारीमध्ये हे सगळं करण्यात जवळपास अर्धा पाऊण तास गेलाच. मग डाळ छान अशी मस्तच मऊ झालेली होती, म्हणजे शिजायला ना अगदी लवकर शिजून गेली होती. खानदेशात ना रात्री जनरली नॉनव्हेज खाणारे नॉनव्हेज खातात, नाहीतर खिचडी हा सगळ्यात म्हणजे आवडता पदार्थ आहे खानदेशी लोकांचा. बरं नंतर ना पिठलं भाकरी, पिठलं पोळी, दशमी म्हणजे पराठे हे खूप प्रमाणात केले जातात आमच्याकडे रात्री. एक कळण्याची भाकरी केली जाते, नंतर मेथीची दशमी, दुधीची दशमी, अनेक प्रकारचे असे म्हणजे पराठे केले जातात. तिळीची चटणी, ओल्या तिळीची चटणी केली जाते.
पिठलं भाकरी छान आवडीने खातात लोक. नाहीतर मठ मुगाचे वडे करतात उन्हाळ्यामध्ये, तर म्हणजे बऱ्यापैकी घरांमध्ये असतातच. मस्तच असे पाटा वरवंट्याचा वापर करतात आणि त्यावरती तिळीची चटणी वाटली जाते. नंतर फुनके, कढी फुनके किंवा कानोले फुनके हे पण खूप प्रमाणात केलं जातं आमच्या गावाकडे. ट्रॉलीज पण मी ऑर्गनाईज केलेल्या होत्या. ही काचेची म्हणजे स्पेशली मी सेपरेट काचेची भांडे यात ठेवले की जेणेकरून मला पटकन काढता येतील. आणि त्यानंतर एक दुसरी ट्रॉली मी छान, म्हणजे आता जवळपास सगळ्या ट्रॉल्या ऑर्गनाईज झालेल्या आहेत. फक्त किचनचं सिंकचं जो कपाट आहे ते आणि जे आपलं ग्लास आहेत ते मला स्वच्छ करायचं राहिलेलं आहे. खूप हलकं वाटतंय मला आता. किचन छान मनासारखं ऑर्गनाईज झालेलं आहे, स्वच्छ झालेलं आहे. तर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओद्वारे सगळ्या किचनची टूर देतेच आहे. छान कैऱ्या यायला लागल्या आहेत. कैऱ्या आता बऱ्याच फेब्रुवारीपासून, काय आता वर्षभर कैऱ्या मिळतात. पण उन्हाळ्यातली खाण्याची काहीतरी वेगळीच मजा असते. मग हे आमच्याकडे इन्स्टंट लोणचं होणार नाही असं होणार नाही. मग काय, अगदी मी बऱ्याचदा दाखवलेलं आहे. जिरे तेलामध्ये जरा तापवून घेतले, थोडं हिंग टाकला आणि कैरीच्या कापलेल्या कापमध्ये मी काय काय ॲड केलं ते तुम्हाला दिसलंच आहे. कैरीचे काप केल्यानंतर मी त्यात 4 ते 5 चमचे साखर टाकली, 1 चमचा तिखट टाकलं, थोडी हळद टाकली, थोडंसं आपलं धनापूड टाकली आणि गरम तेल टाकलं. त्या गरम तेलामध्ये जिरं आणि हिंग टाकला होता आणि चवीपुरता मीठ पण ॲड केलं होतं. आणि हे संपूर्ण मिक्स केल्यानंतर मी अगदी छान प्लेट झाकून ठेवली आणि अर्धा तासाने हे खायला घ्यायचं. छान असं त्याला मस्तच पाणी सुटलेलं असतं आणि 2-4 दिवस अगदी छान पुरतं हे. आणि जेवणाची चव पण खूप वाढते. कांदा कैरी पण फार छान लागते. मागच्या वर्षी मी तुमच्यासोबत शेअर केली होती. सोबतच गाजर, कांदा हे चिरून घेतलं आणि कांदा पाण्यात टाकून ठेवला की जेणेकरून थोडं मीठ टाकून तिखटपणा निघून जाईल. तेवढ्यात मी इकडं सोबतच भाकरी पण करून घेतल्या. इतकं गरम होतं आहे की बापरे, विचारायलाच नको. ती जेवण बनवणं पण मला नको वाटत होतं. माझ्या मैत्रिणीकडून पनीरची भाजी आलेली होती, ती तुम्हाला दिसतच असेल. ते खूप तिखट खातात त्यामुळे तिचा कलर पण तसाच होता. चवीला खूप भारी असतं, अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनवते ती जेवण. मग त्यामुळे तिखट जरी लागलं तरी तेल टाकून मी आणि मुली खात असतो. भाकरी जितकी खायला आवडते ना, पण ते गॅस उठच माझा भरतो ना, म्हणून मग मला करायचा फार कंटाळा येतो. पण हे पीठ दळून पण बरेच दिवस झालेले होते, म्हणून मग आता संपवायचंच होतं, तर त्याचाही वापर मी करून घेतलेला होता. चला मग येताय का जेवायला? अगदी साधं सुद्धा जेवण आहे रात्रीचं छान. चला आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन काहीतरी विषय घेऊन. बाय बाय.